हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आपण आजच्या सेशनमध्ये इंटरस्टेशियल कंपाऊंड्स हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघणार आहोत रिलेटेड टू ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता हे जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत बेसिकली आपण त्यांना डी ब्लॉक एलिमेंट्स पण म्हणतो. एक महत्त्वाची प्रॉपर्टी दाखवतात ज्याला आपण इंटरस्टेशियल कंपाऊंड्स म्हणतो. आता सुरुवातीला इंटरस्टेशियल कंपाऊंड असतात कसे, कोणाला म्हणायचं ते आपण डिटेल्स थोडं बघूया. आता सपोज मी एक इथं कंपाऊंड तुम्हाला शो करतो आहे. सपोज हा क्रिस्टल लॅटिस ऑफ मेटल आहे. ओके, क्रिस्टल लॅटिस ऑफ मेटल. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे डेफिनेटली ऑर्डर्ड अरेंजमेंट असते यांच्यामध्ये असणाऱ्या ॲटमची. ओके, आता ह्या ॲटम्समध्ये जे इनसाईडला फॅकंट स्पेस आहेत, इथं स्पेस आहे बघा, हा जे स्पेस आहेत इनसाईडला असणारे फॅकंट स्पेस आहेत, त्या फॅकंट स्पेसमध्ये जर हायड्रोजन असेल, कार्बन असेल, नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, असे स्मॉल एलिमेंट्स इनसाईड फॅकंट स्पेसला ट्रॅप होतात. काय होतात? ट्रॅप होतात. ह्या मेटलच्या फॅकंट स्पेसमध्ये जाऊन बसतात. ॲक्च्युली आपण त्यांना डोपिंग करतो. म्हणजे ह्या मेटलमध्ये होणारं हे त्यांचं काय राहतं, मेटलमध्ये हे त्यांचं राहणारं आपण त्यांना काय म्हणू शकतो, तर त्यांचं असणारी इम्प्युरिटी म्हणू शकतो आपण. इथं बघा, आम्ही रेड कलरनं शो केलं आहे. ह्या मेटल क्रिस्टल लॅटिस ऑफ मेटलच्या इंटरनल स्पेसमध्ये जे काय व्हॉइड्स असतात, ज्या काय एम्प्टी स्पेस असतात, त्या ठिकाणी हे छोटे छोटे एलिमेंटचे ॲटम जाऊन बसतात. थोडक्यात त्याच्यामध्ये ट्रॅप होतात. ह्या ट्रॅप होऊन हा जो पूर्ण कंपाऊंड बनतो त्याला म्हणायचं इंटरस्टेशियल कंपाऊंड. सिम्पल तुम्ही सांगू शकता, काय सांगू शकता? कंपाऊंड विच इज फॉर्म्ड बाय small atoms as like carbon, hydrogen, nitrogen, oxygen, etc. are trapped inside the vacant space of crystal lattice of metal. तर आपण काय म्हणूया? इंटरस्टेशियल कंपाऊंड. आता काय फरक आहे इंटरस्टेशियल कंपाऊंड्समध्ये आणि ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये? ट्रान्झिशन एलिमेंटच्या कोणत्या प्रॉपर्टीवरती यांचा फरक पडतो, कोणत्या प्रॉपर्टीच्या चेंज होतात ते आपण बघूया. इंटरस्टेशियल कंपाऊंड्स म्हणजे काय, कळलं की समज तुम्हाला? ओके, सो आता हे जे इंटरस्टेशियल कंपाऊंड्स असतात ना, की ॲक्च्युली होतं काय की ह्या इंटरस्टेशियल कंपाऊंडमुळं त्या ट्रान्झिशन एलिमेंटच्या प्रॉपर्टी चेंज होतात. म्हणजे ते नॉन स्टायचोमॅट्रिक होतात. म्हणजे कुठले? त्यांना डेफिनेट शेप, असा डेफिनेट कंपोजिशन राहत नाही वाळवण्यांचं. जसं पहिलं मेटलचं डेफिनेट कंपोजिशन होतं, तसं ह्याचं डेफिनेट कंपोजिशन नाही राहत. समजा आपण इथं आयर्न घेतलं आहे. ह्या आयर्नमध्ये आपण कार्बन डोपिंग केला, हा स्टील तयार होतो. काय तयार होतो? स्टील. ॲक्च्युली हा इम्प्युरिटी डिफेक्ट आहे. सॉलिड स्टेट बघितलं ना तुम्ही, हा कोणते? इम्प्युरिटी डिफेक्ट आहे. ओके, सो याच्या काय प्रॉपर्टी चेंज होतात त्या आपण वन बाय वन बघूया. ठीक आहे. आता इथं बघा, आपण डेफिनेशन काय सांगितली? द कंपाऊंड्स विच आर फॉर्म्ड वेन स्मॉल ॲटम्स लाईक कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आर ट्रॅप्ड इनसाइड द फॅकंट स्पेस इन क्रिस्टल लॅटिस ऑफ मेटल इज नोन एज इंटरस्टेशियल कंपाऊंड. डेफिनेशन तुम्हाला बोर्डला विचारली जाते. दे आर नॉन स्टायचोमेट्रिक नेचर, दे आर नॉट डेफिनेट कंपोजिशन, नॉर आयोनिक ॲर नॉन कोव्हलंट. हे आयोनिक पण राहत नाहीत आणि कोव्हलंट पण राहत नाही आहेत. ओके, इथे एक्झाम्पल्स मी काय दिलेले आहेत. TiC असेल, TiH असेल, Mn4n असेल, Fe3H असेल. ओके, किंवा आपण मागाशी बघितलेला FeC कार्बन असेल. प्रॉपर्टी कुठल्या चेंज होतात? ते केमिकल प्रॉपर्टी यांच्या सेम राहतात. म्हणजे जो मेटल दाखवतो आहे त्याच प्रॉपर्टी हा इंटरस्टेशियल कंपाऊंड दाखवतो. केमिकल, एखाद्या केमिकलची रिॲक्शन आपण यांच्यावरती केली, त्याच्यामध्ये बदल नाही होत, खूप मोठा बदल होत नाही आहे, पण त्यांची हार्डनेस आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीमध्ये मात्र फरक होतो. त्यांची हार्डनेस वाढते, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पण वाढते. मोस्ट इम्पॉर्टंट, हे डायमंड एवढे हार्ड असू शकतात, ह्यांची हार्डनेस वाढते. ओके, त्यानंतर ह्याचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हा पण वाढतो. प्युअर मेटलपेक्षा ह्यांचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट वाढतो. एखादा नॉर्मल मेटल आपण त्याला डोपिंग केलं किंवा इंटरस्टेशियल कंपाऊंड्स तयार केला तर त्याची हार्डनेस वाढते, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट वाढतो, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढते, पण त्यांची डेन्सिटी मात्र कमी होते. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, यांची डेन्सिटी मात्र कमी होते. दे आर लेस डेन्सर दॅन पॅरेंट मेटल. पॅरेंट मेटलपेक्षा ह्यांची डेन्सिटी कमी असते.
ओके, ह्याला एकदम हायलाईट करतो मी, लक्षात ठेवा. ठीक आहे. हार्डनेस ऑफ ट्रान्सिशन एलिमेंट्स आर ॲक्ट्स ॲज अ रिड्युसिंग एजंट. हायड्राइड्स म्हणतो आपण. समजा आपण इथं हायड्राइड एक दाखवलं, कुठलं दाखवलं आहे, Fe3H असेल. हा मेटल हायड्राइड आहे. हे हायड्रोजन डोनर असतात. मग एखादा जर हायड्रोजन डोनेट करत असेल तर ह्यांचं रिडक्शन होतं. सॉरी, दुसऱ्याचं काय करतात, रिडक्शन करतात. एखादा हायड्रोजन दिला तर त्यांचं ऑक्सिडेशन होतं, दुसऱ्याचं रिडक्शन करतात. सो दे आर ॲक्ट्स ॲज रिड्युसिंग एजंट. मीन्स मेटल हायड्राइड्स आर ॲक्ट्स ॲज रिड्युसिंग एजंट. हे जे मेटल कार्बाइड्स आहेत बघा, केमिकली इनर्ट आहेत आणि एक्स्ट्रीमली हार्ड आहेत ॲज लाईक डायमंड. मेटल कार्बाइड, जसं आपण इथं FeC सांगितला होता, आयर्न कार्बन असेल किंवा कुठलाही TiC असेल, ऑल मेटल कार्बाइड्स, कार्बन डोपिंग केलेले, दीज आर एक्स्ट्रीमली हार्ड, केमिकली इनर्ट ॲज लाईक डायमंड. हे मेटल्स कटिंगसाठी जनरली यूज केले जातात. ओके. स्टील अँड कास्ट आयर्न आर कंपाऊंड्स ऑफ आयर्न. स्टील आणि कास्ट आयर्न एक कंपाऊंड ऑफ आयर्न अँड कार्बन. आयर्न आणि कार्बनचा कंपाऊंड आहे स्टील आणि कास्ट आयर्न. दिस कंपाऊंड्स इज मेलेबिलिटी अँड डक्टिलिटी ऑफ आयर्न आर लॉस्ट. आता एक बेसिकली काय राहतं, ह्या मेटलची जी एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे मेलेबिलिटी अँड डक्टिलिटी, ती टोटली लॉस्ट होती आहे. टोटली काय होती आहे, लॉस्ट होती आहे. पण त्याची टिनासिटी इन्क्रीज होते, म्हणजे चिवटपणा वाढतो. काय वाढतो, चिवटपणा वाढतो. स्टील हा जनरली ॲलॉय आहे कुणाचा, आयर्न आणि नॉन मेटल कार्बनचा. तर ही झाली इंटरस्टेशियल कंपाऊंड्स, महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. स्टडी करा. नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. ओके.